इकडून. कोणत्या तिकडे जाऊ? हा ते बाई नुसतं मी बोल तू बोलली तिकडे हाकल लगेच पळायला पाय. आपला दरदरच तेवढा आहे. तू जाणे हा तुझा दरदर तर आहेच बा. गंगी हा विचारलं नाही तू मी काय आलो? हा कशाला आला तू तेच कळालं नाही मला. विचारतात त्यांच्या दादामध्ये आजपासून ठरवलंय काय तुझ्या संग मेंढ्या वाळायच्या. माझ्या संग मेंढ्या वळायच्या? हा बाई आता मला घरच्या कामाला म्हटलं तर ठीक होत. आता मेंढ्या वळायच्या कामाला येणार होय तू? नाही घरची नको लोक लय नाव ठेवते अगं. अरे पण मग आता हे काम मी करू शकते. घरचं काम करून माझं इकडे होत नाही. हा सरपंचाला सांगू नको बर का? का बरं? अरे ती मायला माग लागलं होतं. ते म्हणे माई उधारी दे उधारी दे तिची उधारी बाकी. मला एक सांग, तू लोकांच्या उधाऱ्या देऊ शकत नाही, माझ्या इथे मी तुला फुकट खाऊ घालायचंय? अगं नाही ना गंगी मी वळील ना मेंढ्या. स्वतःच आयुष्य जपायला शिक, मग माझ्या मेंढ्या वळायला ये. गंगे किती भारी नाव आहे ना गंगू. गंगू हा पानसट रे तू खरंच. माझ्या नको नवऱ्याला मला बंगला नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. राजा मला तुझ्याकडनं काहीच नको पाहिजे. तू माझ्यापासून 10 फूट लांब पाहिजे. गावातले लोक मला नाव ठेव ठेवू दमले. आला तू माझा मेंढा वळायला, घरातले काम थकले. निघतो का तू आता इथून? अगं गंगू असं नाही ते का संजू राठोड आपल्याला नाव ठेवी. काही नाही नाव ठेवत आपण, फक्त चाल त्याची लावली बोल त्याची आहे का? असं काय कुणी काय चालीवर नाव लिहिलं असतं वय? मग मी काय करीन? हा गुलाबी कुकू तुझं लाल 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 दिसती बी तू भारी गंगे. फोटो तुझा काढू का? अशी लाल करीन ना आता. अगं तुझं कुकू गोच गुलाबी गुलाबी दिसतंय ना मला म्हणून. अरे मग मी लाल टिकली लावेल असती ना, मग मला गुलाबी कुकू आवडतं म्हणून लावत भारी दिसती गंगे तू. वर लाल गुलाबी कुकू खाली टिकली लय जोडा भारी दिसल पाय गंगे. माझं प्याटा गुलाबी तुझा. अरे रताळ्या तुला किती वेळ सांगितलं माझं लग्न झालेलं आहे. तू 4-4 वेळेस माझ्या मागं फिरत नको जात जाऊ. गंगे ते तुझे कुकू लावले ना ते बघ कसं गुलाबी गुलाबी आहे. आणि माझा फेटा बिन कसा गुलाबी गुलाबी आहे. तू विचार कर आपण महाराष्ट्राला लय नादी लावू शकतो. म्हणजे रील काढून. नवीन ऍपलचा फोन आणलाय मी. ये बाबू उघडता येतो का तुला तो? स्वतःचा मोबाईल असा आयफोन कधीपासून वापरतो? तुझ्याच नावाचा पासवर्ड. अगं बया मोबाईल तुझा पासवर्ड मला माहिती. काही खरं नाही रे. त्या कसं होईल रे? गंगू आपण रील काढू. हा रील न्यू कॅमेरा आणि न्यू गाणं आणि गुलाबी साडी. गुलाबी साडी. थांब गंगा गंगू थांब. आपण पुढचा कॅमेरा लावू दोघंच आपण. हा गुलाबी साडी लाली लाल पाय पाय गंगू पाय. गंगे इकडे तोंड कर. माझ्या इकडे तोंड कर ना. नाही एकटीचा का? आणि मी काय रुततोय तुला? नाही माझ्या इन्स्टा मध्ये माणसं अलाउड नाही. तू माझ्या एकटीचा काढ. अगं मग मी माणूसच आहे ना. अरे माणूस अलाउड नाही माझ्या रील मध्ये. तू मी साडी घालू का गंगे? असं साडी घातल्यावर कसं दिसल? घाल तू साडी. तू दे इकडे दे. मी सांगतो तुला माझ्या एकटीचा काढ. एकटीचा? हा अगं गंगे आपल्या दोघाला ओळखतील लोक. नाही, तुला एकटीला नाही ओळखणार कोणी. बरोबर चार माणूस आहे. इकडं धर. माझ्या एकटीचा काढ मस्त. बघा माझी गंगू असं गोल गोल फिरू मस्त. कोणतं गाणं लावू? काही गाणं लावू नको तू काढ. मी नंतर गाणं लावून घे. मग मी गाणं म्हणतो तू नाच. हा नाच नाच. गंगूबाई कशी दिसते छान छान छान. गंगूबाईची मी रील काढतो छान छान छान. गंगू कशी फिरती गोल छान छान छान. गंगू कशी दात दाखविती छान. माझं खूप चांगली. तुझ्या नादामध्ये मेंढ्या बघ कुठे जाती. करते बंद आता. केलं बंद. हा बघू कसा आला. एकदम भारी. का सरपंच खंडू तुम्ही काय आले? अरे काल आलो मी सगळा शिवार धुंडला ना. का बरं? त्या वळण घाटात पाहिलं. पुन्हा त्या शिरप्याच्या मळ्यात गेलो. कशाला? अहो माझं रिकाम वावर झालं कांद्याचं. आणि तिथे मेंढ्या बसवायच्या आहे. कारण या मेंढ्याचं खत आहे ना लय प्युअर राहत. मी दरवर्षी मेंढ्या बसवितो.
हा मग मला शिरप्याने सांगितलं माझ्या तिकडे 2 दिवस मेंढ्या बसेल होत्या म्हणे. हा. असे भारी कांदे आले का नाही मागच्या पुढच्या वर्षी आपलं त्याच्यानंतर हा. दुसऱ्या वर्षी. म्हणून मी आहे ना तुमच्या गंगूबाई किती मेंढ्या आहे तरी जनावर किती आहे सगळे? 500 असतील. 500. हा हा आणि तुम्ही 2 जनावर म्हणजे- काय म्हणून राहील तुम्ही? नाही मदत लागते ना जरा नीट मागायची. जनावर काय आम्ही का जनावर दिसतो का? नाही, जनावर आणि तो कशाला राहील? मी माझा नवरा राहील. हा मोबाईल आहे. हा. गंगू पासवर्ड उघड. काय करायचं? तुझ्याच नावाचा आहे. उघड काय करायचं तुला? रील काढायला दे ना आपल्या दोघांची रील गप रे तू. कुठं काही सुरू होतो? अहो, मी आहे ना बागायतदार माणूस आहे, मला वेळ नाही एवढा. मला टमाट्याचा टेम्पो घेऊन जायचंय मुंबईला. पटकन बोला. सरपंच गरज असेल नीट बोलायचं. या सालकटावाने बोलायचं असेल तर भेटणार नाही मेंढ्या. मी चालले. गंगूबाई आय एम सॉरी हा. गंगू पुढं चाललं आणि मी गंगू मी मागं काय मागं म्हणलो चाललो. तुमचे 500 जनावर आहे ना हा आणि तुम्ही 2 जण. बरं मी काय म्हणतो गंगूताई, हा 500 जनावर कम्प्लीट आहे ना? हा हा? आणि शेळ्या पण आहे का त्याच्यात? हा शेळ्या असतील. 10 शेळ्या असतील. हा शेळ्या बी चालेल आणि मेंढ्या. हा तर बरं मग तुम्ही नुसतं 5 वर बसवणार आहे का? कांद्याची पात असते ना हा हा ती पात. हा आणि त्याच्यानंतर मग काही वरून काही द्यावं लागेल का? हा द्यावं लागत. काय? आम्हाला 2 पोते गहू लागतील हा आणि 1.5 पोते बाजरी लागल. गंगीला आणि मला खायला लय लागलं. ओय तू शांत बस रे. तू काय मध्ये तुझा काय संबंध आहे तो मध्ये बोलायचा? बरोबर. माझा नवऱ्याचा माझा विषय. तू 4 वेळेस मग तोंड नको घालत जाऊ. अच्छा म्हणजे हे कोण आहे? नाही, ओ सरपंच विसर बोला तुला काही गोकुळ. आमोल तुम्हाला माहित आहे का आमला आहे? मी फक्त आणि मला तुमच्या बोलण्यातून असं झालं तुम्ही म्हणे ना माझा नवरा झाले. मला काय वाटलं होतं बरं का? आमचं आम्ही पाहू. हा, तुमचं हा, काय हा. काम आहे ते सांगा. म्हणजे हा बरोबर आहे तुमच्या नुसतं मेंढ्या वाळायला हा ना. तो आलाय तो असंच. हा असं पण आहे ना वरच आहे ना 1.5 पोते नाही भेटणार. मी 2 पोते गवर दरवर्षी बसवित असतो. नाही मग मला नाही जमणार. ऐका माझ्या ना. इकडे चरायला लई माझ्या मेंढ्यांना गरज नाही. द्यायचं द्या नाही तर राहू दे. सांग ना खंडू भाऊ सांग ना काय गंगू जमणारच नाही. खंडूभाऊ कोण खंडूभाऊ? खंडू भाऊ म्हणतात तुम्हाला? अमोलो अमोल म्हणतात त्याला. अमोल, हा हा ते देवाचंच नाव तोंडात आलं माझ्यावाल्या. काही खरं अमोल नाही. भाऊ सांगा ना गंगेला काही तुमचं ऐकत येते. तुम्ही काय करा हा ते बाबूराव कसा तुम्हाला तो कान मंत्र देईल. बाबराव का काला जाऊ मी आता? कान मंत्र घ्यायला. अरे त्या शिरप्याच्या मळ्यातून येता येता पारी संध्याकाळ झाली आता. बसून घ्या रात्रभर बरं का आता गंगूबाई. लोकांचं 2 पाहिलं पोते गहू देईल पैसे मी. नाही 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 मला 2 पोते गहू 1.5 पोते बाजरी लागल. हा. द्यायचं द्या नाही तर विषय संपला. बरं जाऊ दे 2 पोते गहू आणि 500 रुपये देईल वर जाऊ दे आता. 1000 रुपये लागल. ती पादरी ए, खातील. पांचटपणा बंद करा. मी तुम्हाला सांगते मी येणार नाही. तुम्हाला पटलं तर 1000 रुपये आणि 2 पोते गहू द्या. नाही तर मला मेंढ्या माझ्या इकडे चांगला मस्त चरतात. निसर्गरम्य वातावरण आहे. त्यांना इथं पाणी खाणं पिणं सगळं व्यवस्थित. मला गरज नाही कोणाची. हो. ए तू बी तुझ्या घरी म्हणजे 2 पोते गहू बिन 1000 रुपये बी. ते हा, सरपंच हा. तो चल या. दिला टॉला ठेवून मी अरे बाबा त्यामुळे बरं ये. गंगीचं माझं या मग असे शिवाशिवानी घेऊन या मग. हा? हा हा जा. मी पाण्याची व्यवस्था करतो मेंढरायला. पैसे ऍडव्हान्स मध्ये द्या. तुमचं काही खरं फोन नाही पे सगळं. टाकतो मी. नक्की हो नक्की हा, फोन जाईल. पे चालेल. टाकतो. फोन पे 1000 रुपये टाकायचे आणि 2 पोते गहू मोजून घेऊन हा जायचे. ठीक आणि या मग मी वाट बघतो. हा, हा, येऊ का? अरे वाईना नाही का देऊ. हा. या या फोन काय? गंगू हे गंगू 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 तुला एक सांगायचं होतं गंगी. लय दिवसाचं विचारायचं होतं गंगी. विचारू का गंगी? विचारू का सांग ना गंगी. मारक्या शिवानी नको ना पाहू गंगी. अरे मसाड तोंडाच्या कोण तुम्हाला नादी लागतो रे काम. एखाद्या दिवशी मार खायची रे माझ्या हातचा. ते तर रोजच खाऊ राहिलो ना गंगी. देवा उचल रे. नको गंगी एवढ्या लवकर वर नको जाऊ गंगी. मला नाही रे तुला सांगते मी. मला सांगते हा का? मला वाटलं माझ्यासाठी तू जीव द्यायला तयार आहे का? माझा नवरा नाही का त्यासाठी जीव दिन तू. गंगू तुला तर माहितीच आहे ना माय घरचे बी तुला पाहायला आले होते ना ग गंगी. बस रे तुला मी तेव्हाच नाही म्हणून सांगितलं होतं. त्यासोबत लग्न केल्यापेक्षा मी एखाद्या विहिरीत उडी मारून मेलेली परवडली असती मला. आणि आता असं झालं की ह्या बाबासोबत लग्न करून मी खरंच मेली असती चाललं असतं. कारण तू 4 वेळेस माग माग हिंडतो. माझ्या नवऱ्याला जर कळालं ना दिवशी आमल्या तुला कुत्र्यासारखा मारीन माझा नवरा. इतका मारीन ना का तू तोंड बी दिसायचं नाही कुठं. तोंड बी दिसायचं नाही. नाही कमीत कमी त्यांनी तोंड जरी सोडलं तरी मी तुझ्या का पाहिल तर तरी कमीत कमी. गंगू तुझ्या का पाहता पाहता माझा दिवस जाईल याच्या आशेनेच मी या इड मेंढ्या वळायला आलोय गंगी. आणि मला माहिती की तू मला कमीत कमी मेंढ्या वळायला तरी नकार देणार नाही म्हणून मी आलो गंगू. हे बघ मला ना- काठी सुद्धा बनवली मी. बाब्याला सोडलं मी गंगू. बाब्याला सोडलं मी. तो बाब्या बिनाकलीचा तो सरपंच 3 पट आणि तू 4 पट. मला फार नको नको आणली. गाव सोडून जाईन ना मी तेव्हा तुम्ही सुखी व्हाल. चाल माझ्या मेंढ्या चालल्या पाय. हा जातो ना मी वळायला. तू कशाला जातो हट.
गुलाबी साडी गंगूत खूप लाल लाल.